भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्षे झाली, पण देशातील स्त्रिया अजूनही पारतंत्र्यात जगत आहे. त्याचे कारण म्हणजे स्त्रियांवरील वाढलेले अत्याचार. पण महाराष्ट्र सरकारने अशा पीडित स्त्रियांसाठी मनोधैर्य योजना मंजूर केली आहे. आपण पाहू याचा एक खास रिपोर्ट. आज देशातील स्त्रियांनी अवकाशात झेप घेतली, राष्ट्रपतीही झाल्या, वेगवेगळ्या हुद्द्यांवर जाऊन पोहोचल्या. पण बलात्कार, ॲसिड हल्ला व लैंगिक शोषण यासारख्या गोष्टींना त्यांना आजही सामोरे जावं लागत आहे. मनोधैर्य योजनेतून अशा पीडित महिलांचे पुनर्वसन, प्रथमोपचार व कायदेशीर मदत महाराष्ट्र राज्य सरकारकडून केली जाणार आहे. असल्या काहीतरी योजना काढून जनतेची दिशाभूल करू नका. तुम्हाला जर खरोखरच पैसा खर्च करायचा असेल तर तो त्या लोकांना सुसंस्कृत करण्यासाठी खर्च करा, जेणेकरून असे अत्याचार महिलांवर होणार नाही. खऱ्या अर्थाने सुरक्षा पाहिजे, संरक्षण पाहिजे. त्यावरती असं तुटपंज पैसा नको. पैशाने काही होत नाही, पैसा कधी पुरत नाही, परंतु आपली इज्जत महिलांना प्यारी असते. त्याकरता संरक्षण आवश्यक आहे. पीडित व्यक्तीला 3 ते 3.5 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तसा गुन्हा दाखल झाल्यावर 15 दिवसांच्या आत पीडित व्यक्तीला 1 लाख रुपयाची मदत मिळणार आहे. ही योजना 2 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. पैसे देऊन शासनाने आमिष दाखवले, परंतु तो जो आरोपी आहे त्याच्यावर कठोरात कठोर त्याला जर शिक्षा दिली तर या गोष्टी कुठेतरी थांबतील. पैशाचं आमिष दाखवून सरकारने या कुठल्याही आमिषाला आमच्या महिला भगिनी बळी पडणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छिते. आज समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात प्रत्येक स्त्री ही स्वतःला बघत असते. मग ती स्त्री कोणत्याही वयाची असो, कोणत्याही रूपात असो व कोणत्याही कपड्यात असो. अजून किती आव्हाने घालायची स्त्रीने. या योजनेतून जरी पीडित महिलांना आधार मिळाला असला तरी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय कधी मिळेल असा प्रश्न महिला वर्गासमोर व समाजासमोर उभा राहतो. कारण त्यांना आधाराची नाही तर समाजात ताठ मानेला जगण्यासाठी न्यायाची गरज आहे. कॅमेरामॅन स्वप्नीलसोबत उदय बोरसे, MRSC, मुंबई.